मी तुझ्याशीच बोलतोय. हो, तू हा व्हिडिओ बघत आहेस ना, तुला वाटत असेल की YouTubeचा अल्गोरिदम तुला हा व्हिडिओ दाखवतंय. पण जर माझ्यावर विश्वास असेल, तर हा एक संकेत आहे. सध्या तू तुझ्या आयुष्यामध्ये ज्या संकटामध्ये अडकलायस, तुझ्या छोट्या-मोठ्या प्रत्येक संकटाचा सामना ज्या पद्धतीने तू करत आहेस किंवा मनातल्या मनात तुझे जे प्रश्न तुला सतावतायत, या सगळ्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुला नक्की मिळतील. विश्वास ठेव. या व्हिडिओला ऐकताना, या व्हिडिओला बघताना मी तुझ्याशीच बोलतोय आणि तुलाच सांगतोय. हे मनात ठाम कर आणि व्हिडिओ पूर्ण बघ. पट्टण कडोली गावातील हा खरा अनुभव आहे बरं का. पट्टण कडोली गावामध्ये एक शेतकरी कुटुंब होतं. ते अजूनही आहे तिथेच. त्यांच्या घरामध्ये दीर्घकाळ धनाभाव होता. शारीरिक पीडा होती. दवाखाना जणू काय हात धुवूनच मागं लागला होता. पण दवाखान्याचे पैसे भागवण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे उरायचे नाहीत. 2 वर्ष भरपूर अडचणीत अक्षरशः पांढरं ढग त्यांच्या डोक्यावरच तरंगायला लागलेलं. पण त्यांना एक गोष्ट त्यांच्या पूर्वजांनी सांगितली होती. आता भरपूर लोक असं म्हणतात, की जमिनीमध्ये पूर्वी लोकांनी धन गाडून ठेवलं होतं, सोनं गाडून ठेवलं होतं. पण यांच्या कुटुंबातील पूर्वजांनी ते खरंच केलं होतं आणि त्यांनी लिहून देखील ठेवलं होतं, की आम्ही आमच्या शेतामध्येच आमची सगळी कमाई, आमचं धनदौलत हे गाडून ठेवतोय, आमच्या पुढच्या पिढीला त्याचा वापर व्हावा म्हणून. आणि ती कागदपत्र त्यांच्या घरामध्ये अगदी सुखरूपपणे होती. पण आजपर्यंत ते धन सापडलंच नव्हतं. उलटं दवाखान्याचे पैसे कसे भागवायचे, दारिद्र्य वाढतच चाललं होतं. लोकांना देखील कळालं होतं, की असं-असं त्यांच्या घरामध्ये कागदपत्र आहे. त्या कागदपत्रामध्ये लिहिलंय, की त्यांच्या रानामध्ये धन-दौलत लपवलेली आहे. लोकं देखील स्वतः जाऊन खुदाई काम करायला सुरुवात करायची, पण त्यांना देखील काहीच सापडायचं नाही. लोकांना आणि त्या घरातल्यांना पण कळून चुकलं, की यांच्या पूर्वजांनी चेष्टा केली आहे किंवा यांच्या पूर्वजांनी दुसरीकडे कुठेतरी लपवून ठेवलंय आणि यांना खोटं बोललेत. पण काही केलं तर त्यांच्या घरातल्या दवाखान्याचा बिल एवढं जास्त व्हायचं, की त्यांच्याकडे पैसे उरायचेच नाहीत. त्याने भरपूर लोकांच्याकडे उसनं देखील घेतलं होतं. एक दिवस त्यांच्या घरातील त्या एका कर्त्या पुरुषाने ठरवलं, की आता माझा शेवट आहे. एकतर मी ते धन काढेन, नाहीतर संपून जाईल. कारण दुसरं कुठलंही काम करून मला एवढा पैसा जमा करता येणार नाही. एवढा पैसा मी दवाखान्याचा भागवू शकणार नाही. प्रत्येक वेळी तो धन-दौलतच्या मागे जायचा. तो ते धन काढण्यासाठी एका साइडनं चालू करायचा. कारण त्या कागदामध्ये लिहिलं होतं, की रानाच्या साइडून म्हणजे रानाच्या साइडला जी लाईन असेल, कोपरा असेल, त्या कोपऱ्याच्या लाईनलाच मी कुठेतरी धन काढून ठेवलेलं आहे. त्यामुळे तो जो त्यांचा शेतकरी मुलगा होता, तो दरवेळी त्या रानाच्या कोपऱ्याला खुदाई काम करायचा, पण त्याला काय सापडायचं नाही. तो हताश होऊन परत यायचा. थोडं पुढं जाऊन तो परत खुदाई काम करायचा. त्याला सापडायचं नाही. तो परत यायचा. एक दिवस तो आदमापूरच्या मंदिरात बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी गेला. बाळूमामाचं दर्शन घेतलं, त्याचं डोकं शांत झालं, मन शांत झालं, डोक्याला भंडारा लावून घेतला. बाहेर आला आणि एक म्हातारा माणूस त्याला भेटला. तो माणूस त्याला बघितला आणि कसं कोणास ठाऊक त्याला त्याचं नाव लक्षात होतं. तो म्हटला, "अरे रामभाऊ." त्याला कळेना, की माझं नाव ह्याला कसं माहिती? एकतर मी आदमापूरला पहिल्यांदा आलोय, ते पण माझ्या मित्राच्या सांगण्यावरून. पण याला माझं नाव कसं माहिती? तो पण गेला म्हटला, की बाबा कधीतरी बघितलं असेल म्हाताऱ्यानं मला, त्यामुळं गावातला पाहुणा वगैरे कोणतरी असेल. तर तो म्हातारा पुढचं वाक्य बोलला, की "काय मिळालं काय रे धन?" हा आणि जरा शॉक झाला आणि जरा चकित झाला, की हे कसं होऊ शकतं? त्यांना कसं काय माहिती? परत त्याचं मन म्हटलं, की अख्ख्या गावाला माहिती आहे, त्यामुळे कोण ना कोणतरी बोलला असेल. तो म्हटला, की "अरे बाबा नाही मिळालं. शोधतोय पण काय सापडत नाही बाबा. काय लिहून ठेवल्याप्रमाणे मी कोपरा काढतोय, पण काय सापडायचं नावच नाही घेत." तो बाबा हसला आणि हसून म्हटला, "अरे शहाण्या, तुला डावा सांगितल्यावर उजव्या साईडला कोण खोदतंय होय रे?" वाक्य ऐकल्यानंतर त्या रामभाऊच्या डोक्यात जणू प्रकाशच पडला. तोही विचार करायला लागला, की कागदपत्रामध्ये कोपरा म्हटलंय मान्य आहे. पण कुठल्या साईडचं सांगितलंय हे अजिबात सांगितलं नाही. अख्खं गाव लपून खोदत होतं, पण ते देखील त्याच साईडला खोदत होतं. दुसऱ्या साईडला कोणी खोदलंच नाही. तो चांगल्या भावनेनं गेला, कारण तो त्या पैशाचा उत्माद करणार नव्हता. त्याच्या मागं दरिद्री एवढी लागली होती, त्याच्या घरात एवढा दवाखाना लागला होता, ते पैसे भागवायला त्याच्याकडे पैसे नव्हते. आणि तो चांगल्या भावनेनं, मनात चांगला भाव होता बरं का, त्याच्या मनात काही दुसरा भाव नव्हता.
त्याला उधळपट्टी करायची नव्हती, त्याला श्रीमंत व्हायचं नव्हतं. त्याला फक्त त्याच्या दवाखान्याचं बिल जे होतं ते भागवायचं होतं. तो चांगल्या भावनेने त्या दिवशी रात्री गेला आणि अक्षरशः 10च टिकाव मारला आणि 10 टिकावामध्ये त्याला अक्षरशः गाडगी सापडली. हो, सत्य आहे. आणि त्या गाडग्यांमध्ये जेवढे पैसे होते किंवा जेवढ्या किमतीचं सोनं होतं, तुम्ही हसाल, की जेवढं त्याच्या घराण्याला, कुटुंबाला आत्तापर्यंत कर्ज झालं होतं, दवाखान्याचं बिलं थकली होती, लोकांची उसणी-पासणी द्यायची होती, अक्षरशः तेवढे देऊन वरती ₹1 फक्त राहिला, ₹1. विचार करा. हे अनुभव जे आहेत, ते फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी असतात. तुम्ही कधीही ज्या लाईनला काम करताय, तुम्हाला जे सक्सेस पाहिजे आहे, अगदी गाढवासारखं, गुरासारखं राबताय, पण समोरून तुम्हाला कोणी ॲप्रिशिएटच करत नाही आहे, म्हणून तुम्ही कधीच प्रयत्न सोडू नका. काय माहिती की तुमच्या तोंडापर्यंत आलंय, पण तुम्हाला खायला अक्कल नाही आहे. तुम्ही ते प्रयत्न कंटिन्यू ठेवा. ते प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने करा, पण प्रयत्न सोडू नका. 100% तुम्हाला सक्सेस हे मिळणार म्हणजे मिळणार. जय बाळूमामा.